झी 24 तास एक पाऊल पुढे। राजकीय मतभेद असले तरी विविध राजकीय पक्षातल्या नेत्यांशी बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी असलेली मैत्री सर्वश्रुत होती। राजकारणात एकमेकांवर टीका करायला या दोघांनीही कधीच मागे पुढे पाहिले नाही, पण जवळपास 5 दशकं त्यांच्या मैत्रीत कधीच कटुता आली नाही। विधिमंडळामध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध नेहमी भांडतो किंवा भांडलो, पण याचा अर्थ काही व्यक्तिगत द्वेष असत नाही। व्यक्तिगत सलोखा हा ठेवलाच पाहिजे। आपण एवढे सभ्य लोक नाही का, एवढी सभ्यता ठेवायची नाही। हे बाळासाहेब ठाकरे माझ्याबद्दल जे बोलले असतील असे चॉईसेसवर माझ्याबद्दल दुसरे कोणी वापरले नसतील, आणि मग त्यांची चिंगलतवारी कधी मी केलेली असेल तर मी सुद्धा कधी हस्ता दाखवले नाही। पण दुसरी बाजू सुद्धा तुम्हाला सांगतो की आता जवळपास एक 50-1 वर्षाचं आम्ही एकमेकांच्याकडे जाणार आहे। म्हणजे मी त्यांच्या घरी जाणार, माझी बायको त्यांच्या घरी जाणार। म्हणजे ही उद्धव ही मुलं आम्हा लोकांच्या मांडीवर वगैरे बसलेली आहेत किंवा सुप्रिया त्यांच्या मांडीवर बसलेली आहे। अशी सगळी म्हणजे इतके जवळचे एका घरचे संबंध। बाळासाहेबांच्या घरी गेलं की ते म्हणजे त्यांना असा तो आपला कोणी सहकारी मित्र येतो म्हणल्यावर असे दिवसभर अस्वस्थ असले ते मासा चांगला झाला पाहिजे। पण त्यांचं प्रत्येक गोष्टीत भयंकर मीनाताईंना म्हणजे स्वतःच स्वयंपाकघरात मागून बनवून सगळं व्यवस्थित वगैरे असा एक माणुसकी आहे। त्याच्या त्या अँगलनी बघण्याची त्यांचा दृष्टिकोन होता। जवळपास माझ्या घरात ते आली तर त्यांचं असं बाळासाहेबांना काय आवडतं वगैरे वगैरे। शेवटी हे व्यक्तिगत संबंध ठेवायचे का नाही आपण। आणि मी आणखीन एक उदाहरण सांगतो। माझ्या पक्षाने ठरवलं की सुप्रियांनी राज्यसभेवर जावं। माझी इच्छा नव्हती आता मला राज्यसभेवर जायचं असेल तर निवडून जावं लोकांच्यात। एनिवे त्यावेळेस पार्टीने ठरवलं, त्याचा फॉर्म भरायचा ठरला। BJP सेनेने जाहीर केलं की आम्ही कॅन्डिडेट उभा करणार। साहजिकच आहे, शेवटी बिनविरोध निवडणूक कोणी होऊन देत नाही, त्यामुळे ती होणार म्हणून बस तिचं आमची मेजॉरिटी होती, त्यामुळे आम्हाला काही चिंता नव्हती। संध्याकाळी फोन आला मला ते शरद बाबू म्हणतात। शरद बाबू सुप्रिया निवडणुकीला उभी राहते म्हणले हो, राज्यसभेला म्हणले हो, तुम्हाला काय वाटतंय का? म्हणजे काय झालं बाळासाहेब, मला सांगायचं नाही? सांगायचं काय त्याच्यात? मी BJP सेनेचा उमेदवार कोण येतो याची वाट बघतोय। सुप्रिया पहिली निवडणूक लढवते, BJP सेना उमेदवार उभा करणार, तुम्हाला वाटलं तर कसं असेल? आणि हे तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं आधी। दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट काढलं की आमचा उमेदवार राहणार नाही म्हणून। असं बाकी सोडा, म्हणजे आपल्या मित्राची मुलगी पहिल्यांदा येते म्हणल्यानंतर तिला बिनविरोध जाऊन द्यावं, हे पॉलिटिक्समध्ये एवढं सोपं नाही। म्हणजे मला सुद्धा माझ्या पक्षाचा उमेदवार मी एखादा उभा करायचा असेल, समोर माझ्या मित्राचा उमेदवार मुलगा असेल म्हणून त्याला बिनविरोध सोडा एवढं सोपं नाही मला सांगायला। हे एक कॅरेक्टर आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।